नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. प्रधानांचा राजीनामा हे सिद्ध करतो की पंतप्रधान आणि आमच्या सरकारसाठी विद्यार्थी युवकांच्या भावनांचा आदर करणं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आमची कटिबद्धता हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याचा दावा. या आंदोलनात अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनीही नोंदवला होता सहभाग. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत. मात्र नीट पेपर फुटीतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, लातूरच्या विद्यार्थ्यांची मागणी. अभिजित दीपक यांच्या जंतर मंतरच्या मोठ्या यशानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा थेट दीपक यांच्या वडिलांसोबत संवाद. आम्ही तुमच्या सोबत असल्याची व्यक्त केली भावना. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागरिकांकडून आनंद व्यक्त. आता नवीन शिक्षण मंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अकोल्यात विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून केला जल्लोष. प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषण कायम असल्याचं केलं स्पष्ट. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला यश. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बीडच्या अंबाजोगाईत युवकांचा जल्लोष. आंबेडकर चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी अखेर राजीनामा दिला. जळगावात मेलेडी चॉकलेट वाटून विद्यार्थी आणि तरुणांनी केला जल्लोष. बारामतीत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मेलोडी चॉकलेट वाटून जल्लोष. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात युवा शक्तीकडून जल्लोष. धर्मेंद्र प्रधान झाकीये, नरेंद्र मोदी बाकी म्हणत दिल्या घोषणा. मिरज आरग रोडवर भीषण अपघात. भरधाव ट्रक खाली 25 ते 30 मेंढ्यांचा चिरडून मृत्यू. मेंढपाळाचं लाखोंचं नुकसान. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये विठ्ठल नामाची भरली शाळा. शाळेत वारकरी परंपरेचं दर्शन घडवणारा अनोखा उपक्रम. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढत अवघा परिसर भक्तिरसात निघाला नाहून. कराडच्या विद्यानगरात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका. 143 वाहनांवर कारवाई. 1,40,000चा दंड वसूल करण्यात आला. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.